आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे महापुरुष आहेत. आणि ह्या महापुरुषाचं कार्य माहीत नसणारा कोणीही भारतीय असेल असं वाटत नाही. पण तरीही गेल्या काही वर्षापासून काहींनी या लढवय्या मराठ्यांच्या राजाचं अवमान करण्याचं सत्र सुरू केलं आहे. गेल्या सप्ताहापासून तर यात खंडच पडलेला नाही. गेल्या आठवड्यात सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या अशा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावर त्या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या प्रकाश आंबे यांना अद्वैतत्व बोलून शिवीगाळ करून एक प्रकारे महाराजांच्या कार्याचाच अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात प्रकाश आंबे यांनी कोल्हापूर येथील राजाराम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अद्यापपर्यंत त्या तक्रारीवर पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही. त्यातच भरीस भर म्हणून परवा स्वतःला बाबा म्हणून घेणारा, आपली अनेक ठिकाणी प्रवचनं करणारा असा बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यानं आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहे आणि शिवाजी महाराजांच्या बाबत असं काही वक्तव्य केलं आहे की ते ऐकून शिवप्रेमी माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला पोचल्याशिवाय राहत नाही. मात्र हा बाबा आज पहिल्यांदाच शिवाजी महाराजांचा त्यांनी अवमान केला असं नाही. यापूर्वीही त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बाष्कळ बडबड केलेली आहे. परंतु राज्य सरकारनं या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबावर तक्रार दाखल करूनही कुठलीच कारवाई केलेली नाही. आणि अशा आपण काही बोललो तरी ते त्याला आपल्या मागं काहीतरी पाठबळ असल्यामुळं त्यात आपल्याला काहीच होत नाही असा बागेश्वर बाबा किंवा संजय गायकवाड यांच्यासारख्या लोकात आत्मविश्वास बळावण्याचं कार्यच कोणीतरी त्यांच्या पाठीशी असलेलं करतं आहे. आणि त्यामुळंच मग हे उठसूट शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात मागं पुढं पाहत नाही. त्यात बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हा कुठल्या विचाराचा आहे, कुठं सत्संग करतो, कोणासाठी करतो हे सर्वांना ज्ञातच आहे. आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत. याच्यावरून सरळ सरळ एकच अर्थ लोक काढत असतील की यांच्या मागं सरकार आहे, त्यामुळं ही वाटेल तशी बडबड करतायत आणि आमच्या महापुरुषाचा अवमान करतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. संबंधितांना समज देऊन भागणार नाही.
समज दिली तरी परत ते अशाच प्रकारचं शेण खात राहतील. त्यासाठी त्यांच्यावर जर सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे असेल तर सरकारनं अशा वाचाळवीरांना योग्य असं कडक शासन करणं गरजेचंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत हे निर्विवाद सत्यच आहे. गेल्या 2-3 महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण, इटकूर, वाशी, भूम, परांडा या शहरात किंवा गावात महाराजांचे पुतळे उभा करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम काही मंडळींनी केलं होतं. तर तिकडं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका गावात तर पुतळा त्या मंदिराच्या एका विशिष्ट समाजाच्या मंदिराच्या मोकळ्या जागेत उभा केल्यामुळं तिथं वातावरण तंग झालं होतं. सोलापूर जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी कर्फ्यू लावावा लागला होता. त्यानंतर लागलीच काही दिवसातच पंढरपूर नजीकच्या भोसे येथे पण असाच पुतळा बसवल्यामुळं वादंग झालं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अहिल्याबाई होळकर असो, आदी जे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे बसवण्यास कोणाचाही विरोध नाही. परंतु ते पुतळे सर्वांशी चर्चा करून योग्य असं ठिकाण ठरवून बसवले जावेत. ते पुतळे अगदी मानकाप्रमाणे आहेत की नाही हे पुरातत्व विभागाकडून आणि जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्सकडून तपासून घेऊनच गावात शहरात पुतळे बसवावेत अशी शासनाची पण धारणा आहे. आणि असं जर योग्य सर्वांचा समन्वय असला तर शासन किंवा तेथील नगरपालिका किंवा महानगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन त्याला मान्यता देण्यास आढेवेढे घेत नाही. हेही तेवढंच खरं. परंतु यामागं एक काहीतरी वेगळं सूत्र आहे. असंच माढा प्रकरणात जालना जिल्ह्यातील आवारे नामक व्यक्तीस ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली, त्याचा एकूण सर्व तपास केला, त्यावेळेस त्याचं जे जालना जिल्ह्यातील गाव आहे त्या गावात तो पुतळे निर्मितीचं काम करतो असं आढळून आलं. यावरून असंच दिसतं की हा ग्रहस्थ पुतळे ऑर्डर असो नसो तयार करून ठेवतो आणि मग आपल्या पुतळ्याची विक्री व्हावी, आपलं नाव त्या परिसरात व्हावं यासाठी मग कुठल्या तरी गावातल्या मंडळींना हाताशी धरून पुतळा बसवा, नंतर पैसे द्या वगैरे असं काहीतरी सांगत असावा आणि त्यातून हे पुतळे रातोरात्र उभा राहण्याचं फॅड सुरू झालेलं असावं असं दिसतंय. तेव्हा असं काही समाजात वेगळा संदेश जाईल, समाजात तेढ निर्माण होईल असं कार्य कुणीही करू नये. समाजात शांतता नांदावी, सलोखा राहावा असंच काम प्रत्येकानं आपल्या स्वतःचं काम आहे असं करावं लागेल. त्यावेळेस मग महाराजांचं अवमान करणारी मंडळी पण आणि त्यांचे पुतळे निर्माण करून त्याची विक्री व्हावी यासाठी धडपड करणारे आवारेसारखे पण लोक शांत होतील एवढं मात्र नक्की. टाटा IPL 2026च्या 70 सामन्यापैकी
आता जो सामना 3:30 वाजता सुरू झाला आहे तो सामना क्रमांक 37 आहे. याचा अर्थ ही स्पर्धा अर्ध्याहून अर्धी संपलेलीच आहे आणि पुढील अर्धा भाग आता सुरू आहे. आज या स्पर्धेतील डबल हेडर दिवस होता. रविवार असल्यामुळं 2 सामने होते. दुपारी 3:30 आणि आता संध्याकाळी 7:30ला एक सामना सुरू होईल. दुपारी 3:30चा सामना हा चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन्स असा सुरू आहे आणि चेन्नई सुपर किंग प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 7 बाद 158 धावा त्यांना करता आल्या आहे. यात हे आज संघाचं नशीबच म्हणायचं की बऱ्याच दिवसांनी ऋतुराज गायकवाडनं चांगली फलंदाजी केली असून त्यानं 74 धावा केल्यामुळंच चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला 7 बाद 158 पर्यंत मजल गाठता आली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या धावगतीला लगाम घालण्याचं काम हे रबाडानं केलं असून त्यानं 3 विकेट्स घेतल्या होत्या. सध्या गुजरात टायटन्सचा डाव सुरू आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ जॉयंट्स या 2 संघात सामना होईल. दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील, परंतु या सामन्याचा निकाल आपल्याला 11:30 नंतरच कळणार नाही. आता आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.